जय शिवराय मित्रांनो, मी अजित जाधव। तर राज्यातील असंख्य घरकुल लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची खुशखबर। तर पहा, घरकुल योजनेसाठी जो राज्य सरकारच्या माध्यमातून 50,000 रुपयांचा निधी अनुदानात वाढ करण्यात आलेला होता, अखेर आता ही वाढीव अनुदान वाटप होणार आहे। तर त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक जी.आर. घेण्यात आलेला आहे। तर काय जी.आर. आहे, तर याबद्दल व्यवस्थित माहिती समजून घ्या। तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्य हिस्स्याचे अतिरिक्त 50,000 रुपये इतके वाढीव अनुदान देण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत। तर अशा प्रकारचा हा जी.आर. आहे आणि हा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। तर आता आपण खाली व्यवस्थित माहिती समजून घेऊयात की शासन निर्णय काय आहे। तर या ठिकाणी नीट पाहू शकता, शासन निर्णय काय आहे ते। तर पहा, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्य हिस्स्याचे प्रति लाभार्थी रुपये 50,000 इतके अतिरिक्त अनुदान लेखाशीर्ष उपलब्ध करून देण्यासाठी रुपये 60 कोटी रुपये इतका निधी राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण, CBD बेलापूर, नवी मुंबई यांना वितरित करण्यात शासनाची मान्यता देण्यात येत आहे। तर या ठिकाणी जे अतिरिक्त वाढीव अनुदान आहे 50,000 रुपयांचे, तर त्याच्यासाठी 60 कोटी उपलब्ध करून देण्यासाठी इतका निधी मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच आता हे पैसे गृहनिर्माण खात्याकडे येणार आहे आणि हे आता तुम्हाला लवकरच वितरित होणार आहे। तर याच्याबद्दल काही अपडेट आली तर ती पण लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। तर मित्रांनो, ही एक अतिशय महत्त्वाची माहिती असल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।